फार्म अकाउंटिंग प्रिपरेशन. डेअरी आणि फार्म अकाउंटिंग यामध्ये फार्म अकाउंट प्रिपरेशन करत असताना फार्म अकाउंट मुख्य करून हे ॲग्रिकल्चरल रिलेटेड ॲक्टिव्हिटीज जे काही खर्च आणि इन्कम्स करावे लागतात त्या संदर्भामध्ये आहे. फार्म अकाउंटमध्ये जे काही मुख्य इन्कम्स असतात आणि जे खर्च असतं त्यावरून त्यामध्ये प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हे काढण्यासाठी फार्म अकाउंट प्रिपेअर करायचं असते. फार्म अकाउंट प्रिपेअर करत असताना त्याची मुख्य उद्दिष्टे काय आहे हे पण आपण लक्षात घ्यायचे आहे. जसे की होणारे जे खर्च आहे ते खर्च कंट्रोल करणे, त्यानंतर फ्युचर प्लॅनिंग आणि फ्युचर डिसिजन्स यावरून ठरवणे, त्याचप्रमाणे फायनान्शियल प्लॅनिंग करणे आणि वर्षभरामध्ये या फार्म ॲक्टिव्हिटीपासून प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हे काढणे किंवा हे ठरवणे. तर मग फार्म अकाउंट प्रिपेअर करत असताना जे महत्त्वाचे अकाउंट्स मेंटेन करायचे आहे त्यामध्ये एक आपल्याला कॅशबुक मेंटेन करायचं असतं. या कॅशबुकमध्ये रिसिप्ट आणि पेमेंट साईड अशा दोन मुख्य साईड असतात ज्यामध्ये कॅश पेमेंट्स आणि कॅश रिसिप्ट्स ओनली यांचा रेकॉर्ड केला जात असतो. त्यानंतर जे काही ट्रान्झॅक्शन असतील विदाऊट कॅश ते देखील आणि कॅशचे ट्रान्झॅक्शन देखील यावरून एक लेजर मेंटेन करायचे आहे. त्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंट मेंटेन करायचं आहे आणि बॅलन्स शीट मेंटेन करायची आहे. या फायनान्शियल स्टेटमेंट्सवरून वर्षभरामधील ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीचे रिलेटेड व्यवस्थित रेकॉर्ड देखील मेंटेन केला जातो आणि ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीला लॉस झाला की प्रॉफिट झाला आहे आणि याच्या ॲसेट्स किती आहे याचं देखील व्यवस्थित रेकॉर्डिंग केले जात असते. या संदर्भामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन परत नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत.